ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसह ठाणे शहराचा पाहणी दौरा करत असताना सिद्धेश्वर तलावाची अवस्था पाहून असं जाणवलं की तलावांचे शहर नाव बदलून कचऱ्याचे व डबक्याचे शहर नाव ठेवलं पाहिजे, अशी प्रतिक्रिया शिवसेना ठाकरे पक्षाचे माजी खासदार राजन विचारे यांनी समाज माध्यमांवर व्यक्त केले. माजी खासदार राजन विचारे यांनी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांची काल भेट घेतली. या बैठकीत ठाणे शहरातील तलावांची झालेली दुरावस्थेसह शहरातील अपूर्ण झालेल्या कामाबाबत विचारे यांनी विचारणा केली होती. त्या पाठोपाठ विचारे यांनी काल ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसह ठाणे शहराचा पाहणी दौरा केला. या पाहणी दौऱ्यात ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त मनीष जोशी, प्रदूषण नियंत्रण अधिकारी मनीषा प्रधान, उपनगर अभियंता सुधीर गायकवाड, कार्यकारी अभियंता मोहन कलाल, भगवान शिंदे, वैभव तपकिरी, चंद्रकांत सावंत, स्वच्छता निरीक्षक अधिकारी व इतर अधिकारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. या दौऱ्यात ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसह ठाणे शहराचा पाहणी दौरा करत असताना सिद्धेश्वर तलावाची अवस्था पाहून असं जाणवलं की तलावांचे शहर नाव बदलून कचऱ्याचे व डबक्याचे शहर नाव ठेवले पाहिजे, अशी प्रतिक्रिया विचारे यांनी समाज माध्यमांवर व्यक्त केली आहे. गेल्या 6 महिन्यापासून ऐतिहासिक अशा सिद्धेश्वर तलावाची झालेल्या दुरावस्थेबाबत वारंवार पत्र देऊन गाळ काढण्याची मागणी करत आहे. याचं नियोजित आराखडाही मंजूर करून निधी अभावी काम थांबवून याकडे गांभीर्याने दुर्लक्ष करून आवडत्या ठेकेदाराची देयक काढण्यात अधिकारी व्यस्त आहेत. या त्यांच्या निष्काळजीपणामुळे तलावातील वारंवार मासे मरत आहेत, असा आरोप विचारे यांनी आयुक्त राव यांच्या भेटीदरम्यान केला होता. त्या पाठोपाठ आता तलावाच्या मुद्द्यावरून विचारे यांनी पालिका प्रशासनावर पुन्हा टीका केली आहे. लोकप्रतिनिधी दुर्लक्ष केल्यामुळे सिद्धेश्वर तलाव परिसरातील रूपादेवी पाड्यातील नाल्यात कचरा साठलाय, हे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. तलावांची नाल्याची स्वच्छता वेळेत पूर्ण करावीत, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा विचारे यांनी दिलाय. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात करोना विषाणूने पुन्हा डोके वर काढले असताना आज सकाळी एका 21 वर्षीय तरुणाचा करोनामुळे मृत्यू झाल्याची बाब उघडकीस आली. या तरुणाला मधुमेह आजाराच्या त्रासामुळे कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या 3 दिवसात करोनाचे 10 रुग्ण आढळलेत. या रुग्णांमध्ये करोनाची सौम्य लक्षणे असून त्यांच्यावर घरीच उपचार सुरू आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रात करोना विषाणूने पुन्हा डोके वर काढल्याचे चित्र आहे. करोना रुग्ण आढळण्यास सुरुवात झाल्याच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी काल विभाग प्रमुखांच्या आढावा बैठकीत महापालिका क्षेत्रातील करोना रुग्ण स्थितीची माहिती घेतली. करोना रुग्णांच्या तपासणीसाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने तसेच सर्व रुग्णालयांनी सतर्क राहावे, असे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले होते. तसेच कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात विशेष कक्ष तयार करण्यात आला आहे. असे असतानाच या रुग्णालयात आज सकाळी मुंब्रा परिसरात राहणाऱ्या एका 21 वर्षीय तरुणाचा करोनामुळे मृत्यू झाल्याची बाब उघडकीस आली. या वृत्तात ठाणे महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रसाद पाटील यांनी दुजोरा देत या तरुणाला मधुमेह आजार असल्याने तो उपचारासाठी दाखल झाला होता, असे त्यांनी स्पष्ट केले. या तरुणाला वयाच्या 7व्या वर्षापासून मधुमेहाचा आजार होता. मधुमेह आणि ॲसिडोसिसच्या गुंतागुंतीमुळे उपचारासाठी दाखल झालेल्या तरुणाच्या फुफ्फुसामध्ये संसर्ग झाला होता. त्यामुळे त्याची करोना चाचणी करण्यात आली होती. त्याचा अहवाल सकारात्मक आला होता, असे कळवा येथील महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अनिरुद्ध माळगावकर यांनी सांगितले. या तरुणाला मधुमेहाचा आजार होता. या तरुणाला गुरुवारी टाईप 1 मधुमेह आणि ॲसिडोसिसच्या गुंतागुंतीमुळे कळवा येथील महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृती खालावत असल्यामुळे त्याला अतिदक्षता विभागात हलवण्यात आले होते आणि जिथे त्याला कृत्रिम श्वसन यंत्रणेवर ठेवण्यात आले होते. काल त्याची करोना चाचणी करण्यात आली होती. या चाचणीचा अहवाल काल रात्री आला. त्यात त्याला करोनाची लागण झाल्याचे उघड झाले. यानंतर त्याला रुग्णालयातील विलगीकरण कक्षात हलवण्यापूर्वीच त्याचा आज सकाळी मृत्यू झाला, अशी माहिती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर राकेश बारोड यांनी सांगितले. कळवा परिसरातील अनेक माजी नगरसेवक पक्षाला सोडून गेल्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा पक्ष बांधणीचे काम सुरू केले असून त्याचाच एक भाग म्हणून ठाणे शहरातील पक्षाचे विविध सेलवर नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. या नियुक्तीदरम्यान पक्षवाढीसाठी ठाणे शहरात सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात येणार असल्याचे सांगत आमचा पक्ष पूर्ण ताकदीने ठाणे महानगरपालिकेची निवडणूक लढवणार असल्याची घोषणा पक्षाचे शहराध्यक्ष सुहास देसाई यांनी केली. ठाणे महापालिका निवडणुका पार्श्वभूमीवर शहरात पक्षांतराचे वारे वाहू लागलेत. कळवा मुंब्रा परिसर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. पालिकेतील सत्ता काबीज करण्यासाठी भाजपकडून गणिते आखली जात होती. त्यासाठी भाजपकडून कळव्यातील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या नगरसेवकांना गळा लावण्याचे प्रयत्न सुरू होते. असे असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या नगरसेवकांना गळा लावत
पक्ष प्रवेश देऊन आव्हाडांना धक्का देत भाजपला शह दिलाय. आमदार आव्हाड यांच्या निकटवर्ती असलेले माजी विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांच्यासह अनेक माजी नगरसेवकांनी शिवसेना शिंदे पक्षात प्रवेश केलाय. त्यामुळे कळव्यासह ठाणे शहरात राष्ट्रवादी पक्षाची ताकद कमी झाल्याची चर्चा असतानाच आमदार आव्हाड यांनी पक्ष मेळाव्याच्या माध्यमातून पक्ष बांधणीचे काम पुन्हा सुरू केले. त्यापाठोपाठ आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे शहरातील पक्षाच्या विविध सेलवर नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती पक्षाचे शहर अध्यक्ष सुहास देसाई यांनी जाहीर केली आहे. आमदार आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार राष्ट्रवादी शरद पवार पक्ष पूर्ण ताकदीने ठाणे महानगरपालिकेची निवडणूक लढवणार आहे. तसेच ठाणेकरांमध्ये सत्ताधारी वर्गाविरोधात असंतोष आहे. ठाणेकरांना आपण सक्षम पर्याय देणार असून त्यासाठी जनमानसात फिरणार आहोत. शिवाय सक्रिय कार्यकर्त्यांची फळी उभी केली जाणार आहे, असेही देसाई यांनी सांगितले. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. ठाणे महापालिकेच्या माध्यमातून शहरातील चौकात सुशोभीकरणाच्या नावाखाली रिक्षा, बसगाड्या, हिरवळीच्या प्रतिकृती उभारण्यात आल्या होत्या. परंतु या सुशोभीकरणाचे रूपांतर आता भकास झाले. रिक्षा, बसगाड्या तुटलेल्या अवस्थेत असून काही ठिकाणी गर्दुल्यांचा मद्यपींचा अड्डा झालाय. या सर्व प्रतिकृती धूळ खात पदपथावर उभ्या करण्यात आल्यात. त्यामुळे पादचाऱ्यांना देखील अडचण ठरत आहे. त्यामुळे असे सुशोभीकरण कशासाठी असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. ठाणे शहरात विविध भागात सुशोभीकरण करण्यासाठी शहरातील पदपथावर विविध प्रतिकृती उभारण्यात आल्या होत्या. घोडबंदर भागात बस थांब्याजवळ किंवा बस थांब्याच्या जागेत रिक्षा, बसगाड्यांच्या आकाराच्या प्रतिकृती, वेलीचे छत उभारण्यात आले होते. लोकमान्य नगर, सावरकरनगर भागातही मोठमोठ्या प्रतिकृती उभारण्यात आल्या होत्या. परंतु प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या प्रतिकृती भकास झाल्या आहेत. घोडबंदर येथील भागातील सेवा रस्त्याचा मुख्य रस्त्यामध्ये समावेश करणे आणि मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाचे काम सुरू आहे. येथील कासारवडवली ते वाघबीळ या भागात काही वर्षापूर्वी रिक्षा, बसगाड्यांच्या प्रतिकृती आणि वेलीचे छत अशा विविध प्रतिकृती दाखवून सुशोभीकरण करण्यात आले होते. परंतु आता हे सुशोभीकरण वाईट अवस्थेत असून प्रतिकृती धूळखात पडल्या आहेत. रिक्षांच्या प्रतिकृती आतील भाग पूर्णपणे खराब झालेत. येथील बसगाड्यांची देखील अशीच अवस्था आहे. तसेच एका ठिकाणावरील प्रतिकृतीच गायब झालेली आहे. लोकमान्य नगर, यशोधनगर भागातील प्रतिकृतीची अवस्था कचरापेटीप्रमाणे झाली आहे. यशोधनगर भागातील रिक्षांच्या आत गर्दुले आणि मद्यपीने ठुंकून घाण केली असून ही रिक्षा धूळखात एका ठिकाणी कोपऱ्यात भग्न अवस्थेत पडल्याचे दिसते. लोकमान्य नगर येथील TMT बस गाड्यांच्या आगाराजवळ उभारण्यात आलेली बसगाडीची प्रतिकृती देखील भंगार झाली आहे. इथे रात्रीच्या वेळेत भिक्षेकरी झोपतात. त्यांचे कपडे, चटई, साहित्य या बसगाडीमध्ये पडले आहे. अनेकदा रात्रीच्या वेळेत येथे गर्दुले झोपलेले असल्याचे स्थानिक रहिवासी सांगत आहेत. पोलिसांच्या तपासातील त्रुटीमुळे 3 वर्ष 9 महिन्याच्या चिमुकलीचे अपहरण, बलात्कार आणि तिच्या हत्येच्या गुन्ह्यातील रामकिरत गौड या सुरक्षा रक्षकाला झालेली फाशीची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केली. गेली 12 वर्ष तो तुरुंगात खितपत होता. रामकिरत निर्दोष ठरल्याने त्याच्या आयुष्यातील या 12 वर्षाची भरपाई कोण आणि कशी करणार? अल्पवयीन मुलीवरील बलात्काराच्या आरोपामुळे रामकिरतपासून त्याची पत्नी, मुलगी दुरावली असेल. कौटुंबिक जीवन उद्ध्वस्त झाले असेल. त्याच्या संसाराची राखरांगोळी झाली असेल. आता त्याच्या संसाराची विस्कटलेली घडी कोण बसून देणार? तुरुंगात खूप प्रसिद्ध गुंडासोबत त्याला राहावे लागले. त्याच्यावर हल्ले, अत्याचार झाले असतील. त्या जखमा कशा भरणार? रामकिरत हा वॉचमन असल्याने त्याने हे सर्व सोसले पाहिजे का? समजा त्याच्या जागी कुणी बड्या नेत्याचा, बिल्डर, उद्योगपतीचा किंवा अभिनेत्याचा मुलगा असता तर ठाणे पोलिसांनी यात बेफिकिरीने तपास करून त्याला तुरुंगात डांबले असते का? याचा जाब ठाणे पोलिसांनी दिलाच पाहिजे. ठाण्यातील वाघबीळ गावात 30 सप्टेंबर 2013 रोजी घराबाहेर खेळत असलेल्या अल्पवयीन मुलीचे अपहरण झाले. 2 दिवसांनी
पोलिसांनी घराजवळ पाण्याच्या डबक्यात तिचा मृतदेह आढळला. यामध्ये रामकिरतला अटक झाली. तेव्हापासून तो तुरुंगातच होता. कासारवडोली पोलिसांनी त्याच्याविरुद्ध खटलाही दाखल केला. त्याला 8 मार्च 2019 रोजी फाशीची शिक्षा सुनावली. या शिक्षेवर 25 नोव्हेंबर 2021 रोजी उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले. आरोपीच्या चपलीला लागलेल्या चिखल आणि मुलीचा मृतदेह सापडलेल्या डबक्यातील चिखल यांच्यातील साधर्म्य आणि आरोपीने त्यांच्या मुकादमाकडे दिलेली कबुली तसेच पीडितेसोबत आरोपीला 3 साक्षीदारांनी पाहिल्याची साक्ष हे खालच्या दोन्ही न्यायालयाने गुन्हा सिद्ध व शिक्षेसाठी ग्राह्य धरलेले पुरावे सर्वोच्च न्यायालयाने तकलादू आणि अविश्वसनीय ठरवले. पोलिसांकडून सखोल तपास करण्याचा गरजेचा असल्याचा खुलासाही न्यायालयाने केला होता. काही पोक्सो गुन्ह्यात आरोपी न मिळाल्याने भलताच आरोपी पकडला जातो. सरकार, नागरिकांचे पोलिसांवर अशा गुन्ह्यांमध्ये प्रचंड दबाव असतो. त्यामुळे निर्दोष आरोपीला पकडले जाण्याची अनेकदा शक्यता असते. पोलिसांनी सखोल तपास करणे आवश्यक आहे.